या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। येत्या 7 तारखेला सोलापुरात वंदे मातरमचा आवाज घुमणार आहे। येत्या 7 नोव्हेंबर 2025 रोजी बंकिमचंद्र चटर्जी चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीतास 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं राज्यभर सामूहिक वंदे मातरम गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। राज्यातील 36 जिल्हे आणि 358 तालुक्यातील शासकीय आणि अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे। या अंतर्गत जिल्ह्याच्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर माननीय तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संघटना यांनी या कार्यक्रमामध्ये सामील होण्याचं आवाहन विजय भांगे यांनी पत्रकार परिषदेत केलं। सोलापूर शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विजापूर रोड सोलापूर आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची डफरीन चौक सोलापूर अशा दोन्ही संस्थांचा एकत्रित कार्यक्रम होम मैदान येथे 9:30 ते 10:30 या वेळेत आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रम प्रसंगी दैनिक तरुण भारतचे माजी संपादक अरविंद जोशी यांच्या मार्गदर्शनावर प्रबोधन होणार असून एका पथनाट्याचं सादरीकरण करण्यात येणार आहे। सर्व शाळा, महाविद्यालय यांनी सहभाग नोंदवल्यास त्यांना सहभाग प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। तरी 7 नोव्हेंबर रोजी होम मैदान येथे सकाळी 9 वाजता या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन विजय भांगे यांनी केलं। नमस्कार। आपल्या सोलापूरच्या क्रांतिकारी जिल्ह्यामध्ये शासनाच्या वतीने वंदे मातरम गीताचा सामूहिक कार्यक्रम होणार आहे। दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता। माझं सर्व सोलापूरवासियांना हे आहे की सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं। देशभक्तीपर कार्यक्रम आहे। गिनीज वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्डमध्ये याचं नोंद होणार आहे, तर सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि या संधीचं सोनं करावं अशी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। हा कार्यक्रम कोणत्या उद्देशाने घेतला जाणार आहे? हा कार्यक्रम घ्यायचा उद्देश हाच आहे की ह्या गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत दिनांक 7 नोव्हेंबर रोजी। ह्या गीतामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याला खूप उपयोग झाला, देशामध्ये क्रांतिकारी ज्योत पेटलेली आहे आणि ह्या गीताचा 150 वर्षाचा औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने हा कार्यक्रम घ्यायचा आयोजित केला आहे। सोलापुरातील एकूण किती शाळा याच्यात सहभागी असणार आहे आणि हा कार्यक्रम कुठे भरला? सोलापुरातील किमान 10 शाळा इथं उपस्थित राहणार आहेत। आमच्या जिल्ह्यातील 2 ITI म्हणजे आमचं विजापूर रोड ITI आणि लेडीज ITI डफरीन चौकातलं हे दोन्ही ITIतील 2000 मुलं आणि या 6 शाळेतील सर्व मुलं असे किमान 5000 मुलं घेऊन आम्हाला हा कार्यक्रम करायचा आहे। स्थळ आणि वेळ काय असेल? हा कार्यक्रम आपलं होम मैदान जे गड्डा मैदान आहे तिथं होणार आहे सकाळी 9:30 वाजता दिनांक 7 नोव्हेंबर रोजी। आणि गिनीज रेकॉर्ड किती वाजता नोंदवलं जाणार आहे? आपल्या महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि 358 तालुक्यामध्ये ठीक सकाळी 10:25 वाजता या गीताचं सामूहिक हे होणार आहे आणि हा गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला जाणार आहे। या पत्रकार परिषदेस विजय भांगे, प्रदीप दराडे, सूर्यकांत झणझणे, भीमाशंकर, सिद्धराम गोलेकर, बालाजी माळी, दशरथ वडतिले आदींची उपस्थिती होती। व्यक्ती, स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मित्रांना सांगायला पण आनंद वाटेल, ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी जे वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत लिहिलेलं आहे, क्रांतिकारक गीत लिहिलेलं आहे, ह्या गीताला 1.5 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यानिमित्त शासनाच्या वतीनं विशेषतः कौशल्य विभागाचे आमचे जे मंत्री आहेत माननीय मंगलप्रभात जोडा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सगळ्या ITI मध्ये खाजगी असू द्या शासकीय असू द्या एकाच दिवशी एकाच वेळेला हा कार्यक्रम होणार आहे आणि सकाळी 10:25 सामुदायिक वंदे मातरम होणार आहे आणि गिनीज बुक मध्ये याची नोंद होईल अशा पद्धतीने हे कार्यक्रमाची रचना केलेली आहे। 7 नोव्हेंबरला सकाळी हा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल। शहरातील सगळे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यासमोर सामाजिक प्रबोधन करणारं पत्रनाट्य सादर होईल, व्याख्यान होईल आणि एक क्रांतिकारी वातावरण सोलापूर शहरामध्ये निर्माण करण्याचा मानस ITIच्या सगळ्या गटनेते, शिक्षक आणि सेवकांनी व्यक्त केलेला आहे आणि अधिक लोकांनी सोलापूर शहरातल्या याच्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि आपली राष्ट्रभक्ती व्यक्त करावी, त्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे।
हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.